परिवहन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर जळकोट तालुका विकास परिषदेचं अन्नत्याग आंदोलन मागे. गेल्या 2 दिवसापासून जळकोट येथे तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं जळकोट तालुका विकास परिषदेचं अन्नत्याग आंदोलन अखेर परिवहन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आज मागे घेण्यात आले. खास बाब म्हणून जळकोटला एसटी बस आगार मंजूर करावे व लांब पल्ल्याच्या एसटी बस जळकोट येथून सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी 2 दिवसापासून जळकोट तालुका विकास परिषदेचे अध्यक्ष संग्राम कदम, उपाध्यक्ष रामलिंग वाडकर, सदस्य संतोष डुमने या तिघांनी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. याचीच दखल घेत लातूर परिवहन विभाग मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात आज लेखी आश्वासन दिलं आहे. त्यानंतर विकास परिषदेचे अन्नत्याग आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलनकर्ते संग्राम कदम यांनी सांगितलं आहे. यावेळी नायब तहसीलदार कराड, लातूर परिवहन मंडळ विभागाचे DTO संदीप पडळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य धर्मपाल देवशेट्टे, नगरसेवक धोंडीबा किडे, नगरसेवक धोंडू तात्या पाटील, बालाजी कवटेकर, आदिनाथ सिद्धेश्वरे, वैभव गबाळे, बाळू देवशेट्टे, सागर कुडगिरे यांच्यासह आदीजण उपस्थित होते. जळकोटला बस आगार व्हावे की मागणीसाठी आम्ही गेल्या आजचा दुसरा दिवस आहे. आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं. लातूर परिवहन विभागाचे अधिकारी पडवळ साहेब यांनी बस आगार निर्मितीचा प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाला पाठवलेला आहे असे त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि उर्वरित जे मागण्या होत्या त्या बस चालू करण्याच्या त्या टप्प्याटप्प्यानं आपण त्या पूर्ण करू असे त्यांनी लेखी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही आज अन्नत्याग आंदोलन जे सुरू केलेलं होतं ते आज आम्ही स्थगित केलेलं आहे.